हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल फिनॉल इथर डेफिनेशन क्लासिफिकेशन अँड IUPAC नॉमेनक्लेचर हा पार्ट आपण पाहिला होता. जर तुम्हाला पहिलं लेक्चर आवडलं असेल तर नितीन महामुनी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आज आपण सेकंड पार्टमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स हा टॉपिक आपण घेणार आहोत. सो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड. So first, this reaction is studied in halogen derivatives of alkanes. This RX means alkyl halide, which is react with or heated with aqueous solution of KOH or NaOH. So it is a alkaline hydrolysis reaction or nucleophilic substitution reaction. So in this reaction, this RX atom is replaced by OH group and to form ROH plus KX. And second hydrolysis reaction, RX plus AgOH silver hydroxide in presence of moist Ag2O silver oxide, and this moist silver oxide which combine together to form this silver hydroxide, and this silver hydroxide react with alkyl halide, it gives alcohol and plus AgX. Second preparation method by acid catalyzed hydration of alkene. This reaction is studied in 11th chapter in alkene reaction. So first family member of alkene is CH2 double bond CH2, and name of this compound ethylene. This ethylene which is react with sulfuric acid, so to form CH3 CH2O SO3H, and name of this compound ethyl hydrogen sulfate. This OSO3H group means hydrogen sulfate group, and this hydrogen sulfate group which is react with ethyl group, so to formation of ethyl hydrogen sulfate, and this ethyl hydrogen sulfate which is react with water molecule, so which on hydrolysis reaction, so breaking of this OSO3H group and to form CH3 CH2OH. वॉटर मॉलिक्यूलमधला OH ग्रुप इथे ॲड होईल आणि हा OSO3H ग्रुप रिमूव्ह, हा OSO3H आणि वॉटर मॉलिक्यूलमधला एक हायड्रोजन, असं रिजनरेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल इथाईल अल्कोहोल. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज इथेनॉल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल अल्कीन. Symmetrical alkene react with unsymmetrical reagent. But in second example or second questions, how will you convert propylene to isopropyl alcohol? So propylene, it is an example of unsymmetrical alkene, and sulfuric acid, it is unsymmetrical reagent. So unsymmetrical alkene react with unsymmetrical reagent. The negative part of the reagent get attached to carbon atom carrying less number of hydrogen atom. So according to Markovnikov's rule, this propylene they are converted into isopropyl alcohol. तर मुलांनो ही रिॲक्शन तुम्हाला घरी नोटबुकमध्ये सॉल्व करायची. सेकंड क्वेश्चन जो आहे, व्हॉट हॅपन्स वेन अल्फा ब्युटिलिन ऑन ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन. तर इथे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला ही रिॲक्शन आहे की अल्फा ब्युटिलिन हा अनसिमेट्रिकल अल्किनचं एक्झाम्पल आहे आणि हे जे आपल्याला ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन करायची, इथे सुद्धा तुम्हाला मार्कोनिकॉफ्स रूल काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. तर हे दोन क्वेश्चन तुम्हाला काय करायचे, तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे. ही झाली सेकंड प्रिपरेशन मेथड. तर हे जे ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन आहे त्याला मेकॅनिझम आहे. त्या मेकॅनिझममध्ये आपले फर्स्ट स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. तर इथे काय होते, हा कार्बोकॅटायन म्हणजे कार्बन ॲटम कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज. तर हा जो C डबल बॉन्ड C आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, तर H2O प्लसचं ॲडिशन आपण करतोय आणि H2O प्लसचं ॲडिशन केल्यानंतर H3O प्लसचं ॲडिशन करतोय आणि इथं आपल्याला कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होईल. तर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये काय करतोय, आपण कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन करतोय. इन सेकंड स्टेप द न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ वॉटर ऑन कार्बोकॅटायन. तर फर्स्ट स्टेपमध्ये तयार झाला जो कार्बोकॅटायन मॉलिक्यूल आहे, त्या कार्बोकॅटायन मॉलिक्यूलमध्ये हा H2O मॉलिक्यूल, याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफाईल त्या ठिकाणी म्हणतो. सो द न्यूक्लियोफिलिक अटॅक इन सेकंड स्टेप, द न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन कार्बोकॅटायन, सो टू फॉर्म प्रोटोनेटेड अल्कोहोल. म्हणजे इथं आपल्याला अल्कोहोल मॉलिक्यूल आहे पण त्याच्यामध्ये एक हायड्रोजन एक्स्ट्रा आहे, ऑक्सिजन ॲटम होती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून त्याला म्हणायचं प्रोटोनेटेड अल्कोहोल. अँड इन स्टेप 3
It is a deprotonation reaction, means removal of this hydrogen atom and to form alcohol molecule. So this protonated alcohol on hydrolysis it gives alcohol and plus H3O plus ion. तर हे मेकॅनिझम आपल्याला एक्झाममध्ये त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हे 3 स्टेपमध्ये आहे. 3 मार्काला ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट द मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन रिॲक्शन. ते झाले आपली सेकंड प्रिपरेशन मेथड. थर्ड प्रिपरेशन मेथड आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. सो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन मीन्स, आता अल्किनचं एक्झाम्पल घेतो आपण प्रोपिलिन. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस B2H6. They are called diborane. So propylene react with diborane, it gives twice CH3 CH2 CH2 thrice B. So they form tripropyl borane. हा बोरॉन ॲटम आहे आणि त्या एका बोरॉन ॲटमला 3 प्रोपाईल ग्रुप अटॅच केलेत आपण, म्हणून त्याचं नाव आहे ट्रायप्रोपाईल बोरेन. तर इथे आपल्याला बॅलन्सिंगसाठी काय करावं लागेल, मग इथे मॉलिक्यूल घ्यावे लागतील प्रोपिलिनचे 6 मॉलिक्यूल्स, कारण इथे आपण काय केलेलं आहे टॉईस आणि इकडे 3 आहे, म्हणजे 6 मॉलिक्यूल्स ऑफ प्रोपिलिन रिॲक्ट विथ डायबोरेन, इट गिव्स 2 मॉलिक्यूल्स ऑफ ट्रायप्रोपाईल बोरेन. अँड इन सेकंड स्टेप दिस ट्रायप्रोपाईल बोरेनचा एक मॉलिक्यूल आपण घेतला आहे ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. जर ह्या ट्रायप्रोपाईल बोरेनची रिॲक्शन आपण जर हायड्रोजन परऑक्साईड बरोबर गेली, 3 मॉलिक्यूल आपण घेतलेत, तर हा बोरॉन ॲटम रिमूव्ह होईल आणि हे जे 3 प्रोपाईल ग्रुप आहेत त्या 3 प्रोपाईल ग्रुपला यात H2O2 मध्ये असणारे 3 OH ग्रुप अटॅच होतील आणि इट गिव्स 3 मॉलिक्यूल्स ऑफ CH3 CH2 CH2 OH प्लस रिमूव्ह केलेला बोरॉन आणि हायड्रोजन परऑक्साईडमध्ये असणारे 3 OH ग्रुप, इथे आपल्याला BOH3 त्या ठिकाणी बोरॉन हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी मिळेल. तर हे झाले आपले हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन रिॲक्शन. Next reaction, reduction of carbonyl compounds. So carbonyl compounds means the organic compound containing C double bond O or they containing carbonyl group, they are called carbonyl compounds. So the examples of carbonyl compound like aldehydes, ketones, ester, acid, amide. These are the examples of carbonyl compounds. So in first method, by reduction of aldehydes and ketones. So reduction means addition of hydrogen or removal of oxygen. So आता आपल्याला अल्डेहाइड्स आणि कीटोनचं काय करायचं, रिडक्शन करायचं आहे. तर रिडक्शनसाठी आपण काय करतोय, रिड्युसिंग एजंट त्या ठिकाणी यूज करणार आहोत. तर हा जो फर्स्ट मॉलिक्यूल आहे RCHO, दे आर कॉल्ड अल्डेहाइड. CHO ग्रुप म्हणजे कोणता, अल्डेहाइड फंक्शन ग्रुप आहे. रिॲक्ट विथ H2 means addition of hydrogen in presence of catalyst like nickel or palladium. So it is a catalytic hydrogenation reaction, and this addition of these 2 hydrogen atom, one hydrogen atom attached to this carbon atom, so to form CH2, and second hydrogen atom attached to oxygen atom to form OH, so to form RCH2OH, and it is example of primary alcohol. So aldehydes on catalytic hydrogenation, it gives primary alcohol. तर हा एक झाला कॅटलिस्ट. सेकंड कॅटलिस्ट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड ॲसिड हायड्रोलिसिस रिॲक्शन. तर हा सेकंड कॅटलिस्ट आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. रिॲक्शन सेम आहे की अल्डेहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, प्रायमरी अल्कोहोलमध्ये होणार आहे. म्हणजे एव्हरी अल्डेहाइड्स ऑन रिडक्शन दे गिव्स प्रायमरी अल्कोहोल. सेकंड आहे कीटोन. कीटोनचं जनरल फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड OR. सो कीटोन रिॲक्ट विथ हायड्रोजन in presence of nickel or palladium catalyst and heating, it gives RCHROH, so to form secondary alcohol. So addition of these 2 hydrogen atom, out of these 2 hydrogen atom, one hydrogen atom attached to carbon atom and second hydrogen atom attached to oxygen atom, and to form secondary alcohol. सेम सेकंड कॅटलिस्टिक रिडक्शन आहे किंवा रिड्युसिंग एजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. रिॲक्शन तीच आहे, सेकंडरी अल्कोहोल तयार होईल.
तर याच्यामध्ये आपलं असं लक्षात आलं असेल पहा की अल्डिहाइडची जर आपण कॅटलायटिक हायड्रोजनेशन केलं किंवा रिडक्शन केलं तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे आणि कीटोनचं जर आपण रिडक्शन केलं तर सेकंडरी अल्कोहोल त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचं एक्झाम्पल घेऊयात आपण. अल्डिहाइडचं एक्झाम्पल आहे फॉर्मल्डिहाइड. फर्स्ट फॅमिली मेंबर आहे फॉर्मल्डिहाइड HCHO. सो फॉर्मल्डिहाइड रिएक्ट विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट और पॅलेडियम कॅटलिस्ट अँड हीटिंग. सो ॲडिशन ऑफ दिस 2 हायड्रोजन ॲटम इन फॉर्मल्डिहाइड. तर हा जो दोन हायड्रोजन आहेत, दोन हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन इथं CH कार्बनला अटॅच होईल आणि एक हायड्रोजन ॲटम ऑक्सिजनला अटॅच होईल आणि इथं आपला कंपाऊंड मिळेल CH3OH. नेम ऑफ दिस कंपाऊंड मिथाइल अल्कोहोल and its IUPAC name methanol. So this methyl alcohol, it is an example of primary alcohol. And second example आहे कीटोनचं CH3C double bond O CH3. They are called acetone. It is also called as dimethyl ketone and its IUPAC name propane 2ONE. On addition of hydrogen in presence of nickel catalyst and heating. So addition of these two hydrogen atom, one hydrogen atom attached to this carbon atom and second hydrogen atom attached to this oxygen atom and to form CH3 CHOH CH3, and they are called isopropyl alcohol. Its IUPAC name propane 2OL. So this is the reduction of aldehyde and ketone method. Then second, by reduction of carboxylic acid. सेम रिॲक्शन आहे. इथे आपण काय करतोय, कार्बोक्सिलिक, जसं अल्डिहाइड आणि कीटोनचं आपण रिडक्शन केलं तसं इथे आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करायचं आहे. RC डबल बॉन्ड OOH रिॲक्ट विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड H3O+ आयन. सो इट गिव्स RCH2OH. इथे जे ऑक्सिजन ॲटम आहे तो ऑक्सिजन ॲटम रिमूव्ह होईल. 4 हायड्रोजन आहेत लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडमध्ये, 4 हायड्रोजन आहेत. तर 4 हायड्रोजनपैकी 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन असं वॉटर मॉलिक्युल इथे रिमूव्ह होईल साईड प्रोडक्ट म्हणून, आणि राहिलेले जे 2 हायड्रोजन आहेत त्यापैकी 2 हायड्रोजन इथे कार्बन ॲटमला अटॅच होतील आणि कंपाऊंड मिळेल आपला अल्कोहोल मॉलिक्युल मिळेल. सो एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड CH3COOH प्लस लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड H3O+ आयन. इट गिव्ह CH3CH2OH प्लस H2O. साईड प्रॉडक्ट मी काय लिहिलं नाही इथे, पण H2O त्या ठिकाणी तयार होईल. तर ही झाली आपली रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. सो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इट इज अ एक्सपेन्सिव्ह रिएजंट. हा थोडा महाग आहे. सो कमर्शियली ॲसिड कन्वर्टेड इनटू अल्कोहोल ॲसिड कन्वर्टेड इनटू इस्टर अँड कॅटलायटिक हायड्रोजनेशन using catalyst to give alcohol. So this acid react with alcohol, it gives ester. So in first step the formation of ester, and this ester molecule on hydrogenation in presence of nickel catalyst it gives RCH2OH. So commercially the formation of alcohol from acid by nickel catalyst, because of this lithium aluminum hydride it is a expensive reagent. But the advantages of lithium aluminum hydride is that it does not reduce isolated olefinic bond. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर ह्याच्यामध्ये तो बॉन्ड ब्रेक करत नाही. तर ओलिफिनिक बॉन्ड जर असेल अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये तर त्यासाठी आपल्याला कोणता रिएजंट वापरायचा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड त्या ठिकाणी वापरायचा. इट इज यूज टू रिड्यूस अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स अँड कीटोन्स टू अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्स. त्याचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CHO. सो इट इज एक्झाम्पल ऑफ ब्यूट-2-इनॉल which is react with lithium aluminum hydride and H3O+ ion. It gives CH3 CH double bond CH CH2OH. So this lithium aluminum hydride it does not break this carbon carbon double bond. So this is the advantages of lithium aluminum hydride. Then next, addition of Grignard's reagents. So Grignard's reagents means alkyl magnesium halide. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन पाहिलेली आहे. आता इथे आपल्याला काय पाहायचं की कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे C डबल बॉन्ड O ग्रुप. सुरुवातीला आपण पाहिलं की इट इज अ पोलर ग्रुप बिकॉज
this carbon atom, carbonyl carbon atom acquires partial positive charge and oxygen atom acquires partial negative charge. So it is a polar covalent bond. So in aldehydes and ketones, the presence of this carbonyl group and this RMGX means Grignard's reagent. तर इथे हा जो आर ग्रुप आहे त्या आर ग्रुपवरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. मॅग्नेशियम ॲटमवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग जर ह्या दोघांची आपण ॲडिशन रिॲक्शन केली तर हा जो निगेटिव्ह पार्ट आहे आर ग्रुप हा कुठे ॲड होईल इथे, तर पॉझिटिव्ह टू पार्टकडे अट्रॅक्ट होईल. आणि इथे जेव्हा हा आर ग्रुप इथे कार्बन ॲटमला अटॅच होईल तेव्हा कार्बन ऑक्सिजनमधला जो डबल बॉन्ड आहे तो काय होईल, ब्रेक होईल. आणि हा जो MgX ग्रुप आहे तो MgX ग्रुप हा इथे ऑक्सिजनला अटॅच होईल आणि इथे कंपाऊंड मिळेल आपल्याला आर हा COMgX and they are called magnesium complex. So addition of Grignard's reagent to formation of magnesium complex in first step, and in second step this magnesium complex on acid hydrolysis. So addition of water in presence of acid, so removal of this MgX group and water molecule मध्ये जो हायड्रोजन आहे तो इथे ऑक्सिजनला अटॅच होईल आणि कंपाऊंड मिळेल RCOH and plus MgXOH. So formation of alcohol by addition of Grignard's reagent in aldehydes and ketones. त्याचे काय एक्झाम्पल्स आहेत पहिले की फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट तर फायनल प्रोडक्ट कोणता मिळेल आपल्याला RCH2OH मीन्स प्रायमरी अल्कोहोल मिळेल. म्हणजे एक्सेप्ट फॉर्मल्डिहाइड, अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइडमध्ये जर असणारा जो मॉलिक्यूल जर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिॲक्शन केली तर आपल्याला फक्त प्रायमरी अल्कोहोल मिळेल. बट अदर अल्डिहाइड्स react with Grignard's reagent to form secondary alcohol, and ketone react with alkyl magnesium halide, it gives tertiary alcohol. So all ketones they gives tertiary alcohol, but except formaldehyde other aldehydes gives secondary alcohol and only formaldehyde they gives primary alcohol. So this is the addition of Grignard's reagent. The next methods, preparation of phenols. So first preparation method of phenol from chlorobenzene, and this from chlorobenzene they are also called as a dose process. So from chlorobenzene, so chlorine atom attached to benzene ring, so chlorobenzene react with sodium hydroxide at 623 Kelvin at 150 atmospheric pressure. So in this reaction this chlorine atom is replaced by ONA group. जे NaOH मध्ये असणारा ONA ग्रुप इथे अटॅच होईल. रिमूव्ह केलेला क्लोरीन आणि NaOH मधला हा हायड्रोजन ॲटम असा HCl म्हणून साईड प्रॉडक्ट आपल्याला मिळेल. आणि पहिल्या स्टेपमध्ये कंपाऊंड मिळेल आपल्याला सोडियम फिनॉक्साइड. इन सेकंड स्टेप द सोडियम फिनॉक्साइड ऑन हायड्रोलिसिस इन प्रेझन्स ऑफ ॲसिड, तर हा जो सोडियम ॲटम आहे तो रिमूव्ह होईल. जिथे जर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड यूज केलं ॲसिड हायड्रोलिसिसमध्ये तर हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये असणारा क्लोरीन आणि हा सोडियम असं NaCl आपल्याला साईड प्रॉडक्ट मिळेल आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडमधला हायड्रोजन इथे ऑक्सिजनला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल फिनॉल. दिस फिनॉल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायड्रॉक्सी बेन्झीन or it is also called as a carbolic acid. So conversion of chlorobenzene to phenol. So this is the first step or first preparation method of phenol. Second preparation method from cumene, they are also called as isopropyl alcohol. This is the commercial method because in this method the formation of two important product, one is phenol and second is acetone. So in one reaction formation of two important organic compounds, hence they are called commercial method. So in this reaction when cumene CH3CH3, this is the isopropyl group attached to benzene ring, so they are called cumene. It is also called as isopropyl benzene. हे isopropyl benzene चे example आहे. किंवा they are also called as a 2-phenyl propane. हा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3. सो सेकंड कार्बन ॲटम होती फिनाइल ग्रुप अटॅच आहे. सो 2-phenyl propane or isopropyl benzene or cumene on oxidation in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin
टेम्परेचर. म्हणून जेव्हा रिॲक्शन असते त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला जे ॲरोवरच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन आपल्याला संपूर्ण लिहिणं गरजेचं आहे. एक जरी कंडिशन आपली लिहायची राहिली तरी आपला अर्धा मार्क काय होईल, कट होईल. तर ह्या ऑक्सिजनचं ॲडिशन आपल्याला कुठे करायचं आहे, तर हा जो CH कार्बन आहे त्या CH कार्बनच्या मध्ये या O2चं ॲडिशन होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल पाहिजे इथे हा कार्बन, हा हायड्रोजन आणि ह्या दोघांच्या मध्ये आपण काय केलं आहे, तर ऑक्सिजनचं ॲडिशन केले. तर हा जो कंपाऊंड आहे तो आपल्याला कशासारखा दिसतोय, तर परऑक्साईड सारखा दिसतो हा. आणि जो कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे क्युमिन हायड्रो परऑक्साईड. So in first step, formation of cumin hydroperoxide. In second step, this cumin hydroperoxide, which is react with dilute hydrochloric acid and heating, तर इथे काय होईल, तर हा बॉन्ड ब्रेक होईल. आता इथे काय होणार की हा जो ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि हा इथला बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. म्हणजे कंपाऊंड मिळेल CH3C सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड O. हा एक साईड प्रॉडक्ट मिळेल त्याचं नाव आहे ॲसिटोन. CH3C डबल बॉन्ड O CH3. आणि इथे शिल्लक राहिला जो OH ग्रुप आहे तो कुठे अटॅच होईल, तर डायरेक्टली बेन्झिन रिंगला अटॅच होईल आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला फिनॉल और कार्बोलिक acid or hydroxy benzene. So this is the important reaction, preparation of phenol from cumin. This is the commercial method. The next method from benzene sulfonic acid. So structure of benzene sulfonic acid, SO3H group attached to benzene ring, they are called benzene sulfonic acid. And this benzene sulfonic acid, it is a acid which is react with base, so it is a neutralization reaction, and this hydrogen atom is replaced by sodium atom and to form SO3Na, and name of this compound sodium benzene sulfonate. So in first step it is a neutralization reaction tend to form salt, sodium salt of benzoic sodium salt of benzene sulfonic acid. In second step, this sodium benzene sulfonate we fuse with NaOH at about 573 Kelvin temperature. So breaking of this SO3Na bond, NaOH मध्ये असणारा जो ONA ग्रुप आहे तो इथे ॲड होईल आणि कोणता ग्रुप रिमूव्ह होईल, हा SO3Na. आणि NaOH मध्ये असणारा हायड्रोजन म्हणजे साईड प्रॉडक्ट काय मिळेल आपल्याला, हा Na, हा H आणि इथे SO3 NaHSO3 आणि इथे आपल्याला कंपाऊंड मिळेल सोडियम फिनॉक्साइड. and in last step the sodium phenoxide react with hydrochloric acid. बाकी रिॲक्शन सेम आहे. HCl मध्ये असणारा क्लोरीन आणि हा सोडियम असं NaCl मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि हा हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच होईल आणि आपल्याला फायनल कंपाऊंड मिळेल फिनॉल, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बोलिक ॲसिड असं म्हणतो. सो फॉर्मेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. तर ह्या सगळ्या कंडिशन आपल्याला इथं रिॲक्शनमध्ये इम्पॉर्टंट्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि लास्ट रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉलची फ्रॉम ॲनिलीन. सो ॲनिलीन इट इज एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अमाइन. सो NH2 group is directly attached to benzene ring, they are called aniline, and this aniline react with NaNO2 and dilute HCl. सो ही जे दोन मॉलिक्युल्स आहेत दोघांची जर रिॲक्शन झाली तर आपल्याला काय तयार होतं, नायट्रस ॲसिड तयार होतं. आता नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिडमध्ये काय फरक आहे, तर नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे HNO3 आणि नायट्रस ॲसिडचा फॉर्म्युला आहे HNO2. म्हणजे ह्या NaNO2 सोडियम नायट्राईट आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर नायट्रस ॲसिड मिळेल. आणि ह्या नायट्रस ॲसिडची रिॲक्शन कशाबरोबर करायची आपल्याला, तर ॲनिलीन बरोबर करायची ॲट अबाउट 273 to 278 केल्विन. So this reaction is called as a diazotization reaction because the formation of diazonium salt. तर इथे जी रिॲक्शन आहे की बेन्झिन डायझोनियम क्लोराईडमध्ये इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेली पहा. तर हा जो NH2 आहे आणि HNO2 मधला इथे N ट्रिपल बॉन्ड NCl मायनस असं आहे, इथं N फक्त प्रिंट व्हायचं बाकी राहिलेलं आहे. तर इथे हा N ट्रिपल बॉन्ड N त्यालाच म्हणायचं डायझोनियम. डाय मीन्स टू अँड ॲझो मीन्स नायट्रोजन. सो टू नायट्रोजन ॲटम्स, सो दे आर कॉल्ड डायझोनियम ग्रुप. आणि बेन्झिनला तो डायझोनियम आणि नंतर हा क्लोरीन ॲटम अटॅच आहे, हेच दे आर कॉल्ड बेन्झिन डायझोनियम
क्लोराईड. इथं फक्त तेवढं एक समजून घ्या की इथं जो नायट्रोजन प्रिंट व्हायचा बाकी राहिलेला आहे. अँड दिस बेन्झिन डायझोनियम क्लोराईड ऑन बॉइलिंग विथ वॉटर अँड H+ आयन. तर इथे काय होईल, हा नायट्रोजन आणि बेन्झिनमधला बॉन्ड ब्रेक होईल, हा N2 बॉन्ड रिमूव्ह होईल आणि इथला जो H+ आयन वॉटरमधला OH ग्रुप इथे बेन्झिनला अटॅच होईल आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला फिनॉल प्लस N2 मॉलिक्यूल मिळेल. हा N2 इथे आहे तो त्या ठिकाणी मिळेल. तर हे झाले आपले प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. तर अशा टोटल ह्या 4 मेथड्स आहेत, फ्रॉम क्लोरोबेन्झिन, फ्रॉम क्युमिन, फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड अँड फ्रॉम ॲनिलीन. तर इथपर्यंत झालं आपलं प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर आपलं नितीन महामुनी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.